आजच्या भागामध्ये राजा ते मॅरेज सर्टिफिकेटची बॅग शोधत असतो. तेव्हा तो शोधत असताना ते अण्णा पण इकडे पेटीची गाडी शोधत असतात. त्यांना काहीतरी दिवा वगैरे लावायचा असतो. तेव्हाच अवनी म्हणत असते, काय शोधताय तुम्ही? राजा म्हणत असतो, काही नाही, ते माझं काम होतं थोडं. आणि मग त्याला अण्णा सांगतात की तुम्ही जी बॅग शोधताय ती यशदाने घेऊन गेलाय, त्याचा डब्बा नेलाय त्या बॅगेत. तेव्हा राजाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इकडे अवनी त्या अण्णांना पेटीची काडी देते. पण ना राजा इकडे ती बॅग शोधतच असतो आणि त्याला जेव्हा कळतं ही बॅग यशोदाने नेलेली आहे, तो कसा तरी चेहरा करतो आणि आश्चर्यचकित होतो. आता यशोदाला कळल्याच्या नंतर तो नक्कीच मला खूप बोलेल. त्याला कळेल मी जे सांगत होतो ते खोटं नाही तर ते खरं आहे. आता काय करावं? आणि तो लगेच बाहेरच्या दिशेने धावत जायला निघतो. तेव्हा अवनी म्हणते, राजा काय करतोय तू? काय एवढा धावतोय? आणि तो काही सांगतच नाही, तो निघून जातो. अण्णा म्हणत असतात, अवनी तू काळजी नको करू, त्या मुलांचं असंच काहीतरी असतं, खूप धांदरट आहेत ते आणि काहीही करतात आणि काही सांगत नाही. अवनीला इकडे टेन्शन येतं आणि म्हणते, बाप्पा मला ना माझी सर्टिफिकेट सापडले नाही तरी चालतील, पण मला जॉबचा कॉल तर येऊ दे इंटरव्ह्यूसाठी, म्हणजे मला जॉब तरी करता येईल. इकडे पाहणे आलेला असतो पायलकडे. पायल आता मास्क वगैरे लावून तिचा पूर्ण लुक चेंज करून तिथे बसलेली असते आणि आवाजही बदलून बोलते. आणि ती म्हणते, काय तुम्हाला मला असं विचारायचं होतं, तुम्ही गॅरेजसाठी लोन घेण्यासाठी खरंच उत्सुक आहात का? पाण्या म्हणत असतो, हो, पण तुम्ही मला लोन कशामार्फत देणार आहात? ती म्हणत असते, काही नाही, आमची ही संस्था आहे ना, ती कुणालाही लोन देते. फक्त मला तुम्हाला हे विचारायचं आहे, तुमचं काही प्रेम प्रकरण वगैरे आहे का? पाण्या म्हणत असतो, नाही, असं काही नाही. ती म्हणत असते, तुमचं पुढच्या भविष्यात कुणी येणारं आहे का, की तुमचं कोणत्या मुलीवर प्रेम आहे? अशी कोणती मुलगी तुमच्या आयुष्यात येणारी असेल तर आधीच सांगा मला. पाण्या म्हणत असतो, ओ मॅडम, तुम्ही लोन देणारेच आहात ना, असल्या नसत्या चौकशा कशाला करताय? पायल म्हणत असते, या नसत्या चौकशा नाही, काही मुलं आमच्याकडून लोन घेतात आणि ते फालतू मुलींवर उडवतात, नंतर आमचं लोनही परत करत नाही आणि त्यांचा बिझनेसही सेट करत नाही. तेव्हा पाण्या म्हणत असतो, असं आहे का? अहो मी काही तसला नाहीये, त्यामुळे तुम्ही मला लोन देऊ शकता. पाण्या परत खाली बसतो. त्याचा एक मित्र त्याला म्हणतो, शांततेनं खाली बस, ते मॅडम जे काही बोलताय त्याचे उत्तर दे फक्त. आणि पाण्या म्हणत असतो, ओ मॅडम, मला असं वाटलं की तुम्ही उगाच फालतूचेच क्वेश्चन विचारताय म्हणून मी उठलो होतो, असं काही नाही माझं. ती म्हणत असते, पण तुम्हाला मला लेखी लिहून द्यावं लागेल, तुमचं काही प्रेम प्रकरण वगैरे नाहीये, कुणी साक्षीदार वगैरे आहे का तुमच्याकडे? पाण्या म्हणत असतो, हो, माझे 2 भाऊ आहेत ना साक्षीदार म्हणून, त्यांना माहीत आहे माझं काही प्रेम प्रकरण वगैरे नाहीये आणि माझ्या आयुष्यात कोणी मुलगी नाही आहे आता सध्या आणि येणारही नाहीये. तेवढ्यात एक चहावाला येतो आणि चहावाला म्हणतो, मॅडम चहा घेताय ना? पायल म्हणत असते, हो, तू कुठे हरवला होता रे, किती वेळची वाट बघते. आता पायलला असं वाटतं, चहा घेताना मी पकडली गेली तर, त्यामुळे ती काही चहा सध्या घेतच नाही. इकडे लगेच यशदाचा सीन घेतलेला आहे. आता त्याच्या साईडवर त्याची सुट्टी झालेली असते जेवणाच्या डब्या खाण्यासाठी. तेवढ्यातच तो ती बॅग उघडतो आणि ते मॅरेज सर्टिफिकेट बघतो. त्याच्यावर अवनी आणि राजाचे फोटो असतात. ते बघून यशदाला पण धक्काच बसतो की याने तर आपल्याला खरं लग्न झालं नाही हे सांगितलं आणि हे काय बघतोय आपण. तेवढ्यातच राजा धावत तिथे येतो आणि यशदाला म्हणत असतो. यशदा त्याच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, सॉरी यशदा, माझ्याकडून चूक झाली. तो त्याच्या कानाखाली मारतो आणि राजाला पण खूप वाईट वाटतं, पण राजा त्याला पटवून देत असतो. यशदा म्हणत असतो, अरे पण तुला काय गरज होती त्यांना तेव्हाच विश्वासात घेऊन सांगायचं ना सगळं. तो म्हणत असतो, यशदा, परिस्थिती तेव्हा गंभीर होती. तो त्यांचे वडील आमच्या खूप हात धुवून मागे लागलेले होते. ते तिथे येऊन त्यांच्या घरी घेऊन जाऊन त्यांचा जीव संपवण्याच्या मार्गावर होते. त्यामुळेच मी त्यांच्या स्वप्नासाठी हे केलं, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी हे केलं. यशोदा म्हणतो, तुला काय अधिकार होता त्यांचं भविष्य घडवण्याचा? अरे त्यांनी त्यांच्या भविष्याचा विचार करण्याचा अधिकार त्यांच्या वडिलांना सुद्धा दिला नाही आणि तू कोण रे? तू त्यांना विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं की हे जे लग्न आहे ते खरं आहे. आता त्यांना जर कळलं आणि त्या जर घर सोडून गेल्या तर काय करशील? पहिलेच ते तुला काही मनापासून स्वीकारलेलं नाहीये आणि तू हे सगळं करून बसलास, तेही कुणाला न सांगता. आता काय करायचं?
राजा म्हणत असतो, अरे यशोदा, तेव्हा परिस्थिती तशी होती. कॉन्स्टेबल माझ्याकडे आला होता आणि म्हणाला, तुम्हा दोघांना पकडल्यानंतर तुम्हाला जेल होऊ शकते किंवा तुम्हाला लग्न करावं लागेल आणि सगळ्यांना असं दाखवून द्यावं लागेल की तुम्ही खरे नवरा बायको आहात. राजा म्हणत असतो, अरे पण यशोदा, माझं थोडं ऐकून तर घे. यशोदा म्हणतो, काय ऐकायचं तुझं? अजून काय ऐकायचं राहिलंय? अजून काही खोटं लपवलेलं असेल ते सुद्धा सांग. पण नंतर मागून यशोदाला पण त्याची कीव येते आणि त्याला विश्वास बसायला लागतो की खरंच परिस्थिती तेव्हा खूप क्रिटिकल होती. पण यशोदा म्हणतो, तू घरी आल्याच्या नंतर का नाही सांगितलं? तेव्हा राजा म्हणतो, अरे अण्णांनी पूर्ण गाव बोलवून ठेवलं होतं, रिसेप्शन ठेवलं होतं आणि गावात अण्णांची इमेज काय आहे, पहिल्याच आपल्या घराला बाईचा आशीर्वाद नाही आणि हे सगळं गावकऱ्यांसमोर आलं असतं तर आपल्या घराची परत नाचक्की झाली असती. त्यासाठी मला हे सगळं करावं लागलं. यशोदा, मला समजून घे प्लीज. मला काहीही माझा स्वार्थी हेतू नव्हता या लग्नामध्ये. मला फक्त आपल्या घराला या संकटातून वाचवायचं होतं आणि मी त्यांच्यासमोर पकडल्यानंतर आम्हा दोघांनाही खूप मोठी कठोर शिक्षा झाली असती. त्यामुळे हे लग्न करणं अनिवार्य होतं. यशोदा म्हणत असतो, अरे पण आता काय करणार तू? आता त्यांना जर कळलं आणि त्यांनी जीवाचं काही बरं वाईट करण्याचा निर्णय घेतला तर तू काय करणार? आणि तू या शापाखाली जगत राहणार. हे लग्न म्हणजे तुझ्यासाठी एक शाप ठरेल आणि अवनी जर तुला सोडून गेली तर काय करशील? उद्या एकतर तुझं लग्न झालेलं आहे पहिलेच देवी देवतांच्या आशीर्वादाने किंवा त्या पोलिसांच्या संमतीने, आशीर्वादाने, आणि तू जर याला नाकारला आता तर मग काय होणार? हे बघ राजा, तू असं करणं हे खरंच खूप चुकीचं केलं आहे. पण आता यातून मार्ग काढायचा कसा, त्यांना सांगायचं कसं, हे सगळं तुलाच बघावं लागणार आहे. तेव्हा राजा म्हणत असतो, यशोदा, मला पण आता खूप भीती वाटते की अवनीला जर हे कळलं तर काय होईल, पुढची परिस्थिती काय असेल, याचा विचारच मला करवत नाहीये. पण प्लीज मला तू साथ देशील का? आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलास तर मला माझी अर्धी भीती नाहीशी होते. तेव्हा यशोदा म्हणत असतो, हो मी आहेच तुझ्या पाठीशी, पण आता खूप जपून पावलं टाक. तो ती पिशवी घेऊन घरी जात असतो आणि म्हणतो, देवी आई बघ ना, तुला माहिती आहे ग, माझा कोणताही स्वार्थी हेतू नव्हता आणि मी कोणत्या स्वार्थासाठी हे लग्न केलेलंच नाहीये. पण मला कुणी समजून घेत नाहीये. त्यासाठी मी काय करू सांग ना देवी आई. त्या अवनी तरी मला समजून घेतील का? मी जेव्हा हे त्यांना सांगेल तेव्हा त्या हे लग्न मान्य करतील का? काय होईल पुढे हे सगळं तुलाच माहीत आहे ग देवी आई. आणि तो ती बॅग असा पोटाकडे धरून घरी यायला निघतो. एकटाच चालत येत असतो, त्याला गाडीही लागत नाही आणि तो त्याच्याच धुंदीमध्ये असतो. विचार करत असतो की आता पुढे काय होईल. अवनीला त्यांना हे कळालं तर ते काय रिॲक्ट होतील. आणि परत तो एक फोटो आणि ते मॅरेज सर्टिफिकेट परत तिथे काढतो आणि अवनीला म्हणत असतो, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, पण तुमचं आहे की नाही ते मला माहीत नाही, पण प्लीज मला कधीच सोडून जाऊ नका. मी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील, पण प्लीज आमचं घर उद्ध्वस्त करून जाऊ नका. आता तो बाहेर निघतो, तिथून पण निघतो. नंतर इकडे अवनीच्या भावाने त्या दत्ताला कॉल केला आहे. तो म्हणत असतो, काय तुमची काय पुढची हालचाल आहे? तो दत्ता म्हणत असतो, मला ना केस करायची आहे. तो म्हणत असतो, कशी पण? तो म्हणत असतो, ज्या घरात ती अवनी आणि ती धांगट राहत आहेत ना, ते घर माझं पण आहे, माझा पण हिस्सा आहे त्याच्यावर. आणि मी जर ही केस केली तर माझं पण काम कंप्लीट होईल आणि तुमची अवनी पण तुमच्याकडे लवकर परत येईल, म्हणजे आपले दोन्ही मार्ग मोकळे होतील. अवनीचा भाऊ म्हणतो, तुमचे ते जे काही डॉक्युमेंट असेल ते मी तुम्हाला पत्ता पाठवतो, त्या पत्त्यावर येऊन भेटा, मी माझ्या वकिलाला दाखवतो आणि ते काय म्हणतील ते तुम्हाला सांगतो. आता हा दत्ता म्हणतो, हो मग तर लईच भारी झालं, कारण मला हेच हवं होतं की त्या धांगटांना घराच्या बाहेर हकलायचं आणि माझा हक्क बळकावायचा. तो अवनीचा भाऊ म्हणत असतो, तुम्ही काळजी करू नका, ते सगळं ठीक होईल. पण माझी बहीण आमच्या घरी लवकरात लवकर यायला हवी आहे. त्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ती हालचाल लवकर करायला लागा. नंतर इकडे धन्या आणि अवनी गप्पा मारत असतात. धन्या म्हणत असतो, वहिनी
एवढं काय तुमचं मार्क्स लिस्ट हरवल्या तर आता तुम्ही जो फॉर्म भरताय त्यावर मार्क टाका ना, 80 वगैरे. ती म्हणत असते, अरे मला 98 होते. तो म्हणत असतो 98 म्हणजे 98 का? बापरे, खोटं तर नाही बोलत ना, 89 असेल नाही तर ते. ती म्हणत असते, अरे नाही धन्या, मला खरोखर 98% पडले होते. तो म्हणत असतो, अरे बापरे, भारीच टॅलेंटेड आहे वहिनी मग तुम्ही. आमचे सगळ्यांचे मार्क पकडून पण एवढे नाही 98% होणार नाही आणि तुम्हाला एकटीला 98% पडले. आता याला कॉलेजमधून कॉल आलेला असतो आणि त्यामध्ये पण गुणवंत विद्यार्थ्यांचं नावांची लिस्ट वगैरे सांगत असतो. त्यामुळे त्याचा मित्र म्हणत असतो, तेव्हा तो अवनीला म्हणतो, वहिनी मी जरा बाहेर जाऊन येतो, आमचं ते असाइनमेंटचं वगैरे काम आहे ना, त्याबद्दलच माझ्या मित्राचा कॉल आला आहे. इकडे राजा घरी येतो आणि घरी खिडकीतूनच बघतो की अवनी खूप खुश असते. ती मोबाईलमध्ये फॉर्म वगैरे भरत असते, तिला जॉबसाठी ॲप्लाय करायचं आहे. आणि राजा म्हणत असतो की आता हे सगळं यांना कळलं तर हे कोलमडून जातील, हे सगळं यांना कळायलाच नको. नंतर अवनी यशोदाला बोलत असते की यशोदा, मला नोकरी करायची आहे आणि मला जर जॉब मिळाली तर मला जॉब करायची खूप इच्छा आहे. यशोदा राजाला बाजूला घेऊन बोलत असतो की तू लवकरात लवकर त्यांना विश्वासात घेऊन हे सांग की हे लग्न खरं आहे आणि हे सगळं मी काही माझ्या स्वार्थासाठी केलेलं नाही, तर तुमचा जीव वाचावा म्हणून केलेलं आहे.